नमस्कार. घरगुती रेसिपीमध्ये स्वागत आहे. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्त प्रेक्षक वर्गाला हार्दिक शुभेच्छा. आज आपण नारळी भात बघणार आहोत. रक्षाबंधन निमित्त नारळी भातासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी बासमती तांदूळ, ओलं खोबरं, ओलं नारळ, तूप प्युअर, वेलदोडे, केशर, दूध 1 वाटी, गूळ, चला आपण आता नारळी भात करायला सुरुवात करूया. गॅस पेटवला. आता आपण त्याच्यात तूप टाकायचं. तूप गरम होऊ द्यायचं. तूप चांगलं गरम झालंय. आता वेलदोडे त्याच्यात फोडून घ्यायचे. तांदूळ छान परतू द्यायचे. तांदूळ परतताना छान सुवास येतोय. वेलदोडे आणि थोडं शिजू द्यायचं त्याला. थोडी उकळी आली का थोडं मग ते ओलं नारळ टाकायचं. त्याची उकळी आली का मग भात थोडासा मऊ होईल तांदूळ. मग त्याच्यात ओलं केशर दुधामध्ये 2-3 काड्या उकळून घ्यायच्या, विरघळून घ्यायचं. केशर असलं तर टाकावं. केशर नसली तरी पण काही हरकत नाही, पण केशरने चांगली चव येते, चांगला कलर येतो आणि चवीला पण छान लागतो. मला आज असं वाटतंय अजून 1 वाटी दूध लागेल, म्हणून मी अजून 1 वाटी दूध टाकते. 1.5 वाटी गूळ किसून घ्यायचा. आता आपण बघतो तांदूळ 80% शिजला का मग गूळ टाकू. शिजला आहे. आता गूळ टाकायचा. भात शिजण्यात आल्यावर थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं. गोडाच्या याच्यावर गोड पदार्थावर थोडं मीठ टाकलं का छान चव येते. बघा किती छान झाला आहे नारळी भात. योगायोग असा आहे, आज माझ्या मुलाचा आणि नातीचा वाढदिवस पण आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब